नमस्कार मित्रांनो, मी शरद करंडे. मित्रांनो, तुम्हाला जर तुमचं पॅन कार्ड आधार कार्डशी तुमचं जर लिंक नसेल तर तुमचं पॅन कार्ड बंद होणार आहे. 2026मध्ये तुमचं जे पॅन कार्ड आहे ते पॅन कार्ड आधारला लिंक असलं पाहिजे, अन्यथा तुमचं पॅन कार्ड जे आहे ते पॅन कार्ड बंद होणार आहे, तुम्हाला ते फेकून द्यावं लागणार आहे. तर ते पॅन कार्ड तुम्हाला आधार कार्डशी कसं लिंक करायचं आहे, त्याचा जो फाईन आहे तो फाईन 1000 रुपये तुम्हाला भरावा लागणार आहे. तो कसा भरायचा आहे, त्याचे फाईन भरल्याच्या नंतर तुम्हाला ते लिंक कसं करायचे संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. घर बसल्या तुम्ही तुमचं पॅन कार्ड आधार कार्डला लिंक करू शकता, तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी नोटिफिकेशन बेलला क्लिक करून ठेवा, म्हणजे तुम्हाला असे महत्त्वपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळोवेळी मिळत जातील. तसंच आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून ठेवा, म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला डेलीचे अपडेट्स वेळोवेळी मिळत जातील. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूया की पॅन कार्ड आधार कार्डला लिंक कशा पद्धतीने ऑनलाईन करायचं आहे. बघा मित्रांनो, आपल्याला पॅन कार्ड आधार कार्डला लिंक करण्यासाठी आपल्याला गुगलवरती यायचे. गुगलवरती आल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला सर्च करायचे इन्कम टॅक्स. इन्कम टॅक्स सर्च केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला अशी वेबसाईट या ठिकाणी ओपन होईल. अशी वेबसाईट या ठिकाणी ओपन झाल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला क्विक लिंक्स यामध्ये तुम्हाला या ठिकाणी भरपूर या ठिकाणी ऑप्शन दिसतील. यामध्ये तुम्हाला स्क्रोल करून खाली यायचं आणि या ठिकाणी बघा तुम्हाला तुमचं स्टेटस चेक करण्यासाठी या ठिकाणी जायचं आहे लिंक आधार स्टेटस, आणि आधार लिंक करण्यासाठी या ठिकाणी लिंक आधार यावरती आपल्याला जायचं आहे. लिंक आधारवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा या ठिकाणी असं पेज या ठिकाणी ओपन होईल. या ठिकाणी आल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा पॅन नंबर जो आहे तो पॅन नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि आधार नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. आणि पॅन नंबर आणि आधार नंबर टाकल्याच्या नंतर या ठिकाणी व्हॅलिडेट यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा या ठिकाणी मी पॅन नंबर आणि आधार नंबर या ठिकाणी टाकून घेतोय. बघा या ठिकाणी पॅन नंबर जो आहे पॅन नंबर आपला टाकून घेतल्याच्या नंतर खाली आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्याच्या नंतर या ठिकाणी व्हॅलिडेट बटन तुम्हाला या ठिकाणी शो होईल, त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा व्हॅलिडेट बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी सांगेल तुम्हाला 1000 रुपये या ठिकाणी तुमचं पे करायचं आहे. तुमचं पॅन कार्डला आधार कार्ड जर लिंक नसेल तर या ठिकाणी तुम्हाला 1000 रुपयाचं चलन या ठिकाणी जो फाईन आहे, दंड आहे, तो तुम्हाला या ठिकाणी भरावा लागणार आहे. तर या ठिकाणी तुम्हाला 1000 रुपयाचं चलन पे करण्यासाठी या ठिकाणी कंटिन्यू टू पे थ्रो ई पे टॅक्स यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा या ठिकाणी आल्याच्या नंतर ई पे टॅक्स यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी सांगितले तुम्हाला या ठिकाणी तुमचा पॅन नंबर जो आहे तो पॅन नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. कन्फर्म पॅनमध्येच तुम्हाला तुमचा पॅन नंबर पुन्हा या ठिकाणी टाकायचा आहे आणि या ठिकाणी तुम्हाला एक मोबाईल नंबर टाकायचा आहे, ज्यावरती तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती एक OTP पाठवला जाईल. तो OTP तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि कंटिन्यू बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी बघा आपण आपला जो पॅन नंबर आहे तो टाकून घेऊया. या ठिकाणी बघा या ठिकाणी आपण आपला पॅन नंबर जो आहे तो पॅन नंबर टाकल्याच्या नंतर या ठिकाणी कन्फर्ममध्ये पुन्हा पॅन नंबर टाकायचा आहे तोच. त्यानंतर खाली मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर खाली कंटिन्यू बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा कंटिन्यू बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्ही जो मोबाईल नंबर टाकलाय त्या मोबाईल नंबरवरती एक 6 अंकाचा OTP पाठवला जातो. तो 6 अंकाचा OTP आपल्याला या बॉक्समध्ये टाकायचा आहे. या ठिकाणी OTP टाकून घ्यायचा आहे. OTP टाकल्याच्या नंतर खाली कंटिन्यू बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा या ठिकाणी OTP टाकून घेतल्याच्या नंतर खाली कंटिन्यू बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा कंटिन्यू बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी आपलं जे व्हेरिफिकेशन आहे व्हेरिफिकेशन या ठिकाणी सक्सेसफुली होईल. आपला पॅन नंबर दाखवला जाईल, त्यानंतर आपले जे नाव आहे ते नाव या ठिकाणी दाखवलं जाईल. ते आपलं नाव या ठिकाणी व्हेरीफाय करायचं आहे. त्यानंतर खाली आपल्याला कंटिन्यू बटनावरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे. बघा या ठिकाणी ई पे टॅक्समध्ये आपल्याला या ठिकाणी 5 ऑप्शन या ठिकाणी दाखवले जातील. तर या ठिकाणी आपल्याला इन्कम टॅक्सवरती आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. या ठिकाणी प्रोसीड बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा या ठिकाणी आल्याच्या नंतर असेसमेंट इयरमध्ये आपल्याला या ठिकाणी वर्ष निवडायचं आहे. जे वर्ष असणार आहे ते 2026-27, जे लेटेस्ट जे वर्ष असेल या ठिकाणी ते लेटेस्ट वर्ष या ठिकाणी आपल्याला निवडायचं आहे. या ठिकाणी वर्ष निवडल्यानंतर या ठिकाणी टाईप ऑफ पेमेंटमध्ये या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी भरपूर ऑप्शन या ठिकाणी दाखवलेले जातील. तर या ठिकाणी आपल्याला ऑदर रिसिप्ट पासे हे ऑप्शन या ठिकाणी आपल्याला निवडायचं आहे. बघा ऑदर रिसिप्ट पासे यामध्ये निवडल्यानंतर या ठिकाणी बघा या ठिकाणी सांगितलंय सब टाईप ऑफ पेमेंट, यामध्ये आपल्याला फी फॉर डिले लिंकिंग पॅन विथ आधार
यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला हे खाली जे ऑप्शन दिले तुम्हाला यापैकी कुठल्याही ऑप्शनला क्लिक करायचे नाही. 1 नंबरचं जे ऑप्शन आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि पुढं कंटिन्यू बटनावरती आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. बघा या ठिकाणी आपल्याला सर्व या ठिकाणी डिटेल दाखवली जाईल. यामध्ये तुमचा टॅक्स, सरचार्ज जो असेल, इंटरेस्ट, पेनल्टी या ठिकाणी सर्व दाखवले जातील. या ठिकाणी तुम्हाला सर्व पाहायला मिळेल. या ठिकाणी खाली आलेले स्क्रोल करून खाली आल्याच्या नंतर आपल्याला 1000 रुपीज म्हणजे 1000 रुपयाचा जो फाईन आहे तो फाईन या ठिकाणी भरायचा आहे. तर या ठिकाणी पुढे कंटिन्यू बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा या ठिकाणी कंटिन्यू बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला पेमेंटचे जे ऑप्शन आहेत ते पेमेंटचे ऑप्शन या ठिकाणी आपल्याला दाखवले जातील. तुम्ही नेट बँकिंगवरून पेमेंट करू शकता. खाली ज्या बँका दिल्यात त्यापैकी कुठलीही एक बँकला सिलेक्ट करून अदर बँकमध्ये तुमची बँकेचं या ठिकाणी डिटेल टाकून त्यानंतर डेबिट कार्डने पेमेंट करू शकता. पे आउट काउंटर म्हणजे तुम्ही बँकेच्या काउंटरवरती जाऊन पेमेंट करू शकता. RTGSने पेमेंट करू शकता आणि त्या ठिकाणी तुम्ही गेटवेने पेमेंट करू शकता. म्हणजे तुम्ही फोनपे, गुगल पेने या ठिकाणी पेमेंट करू शकता. आता मी या ठिकाणी गेटवेवरती क्लिक करून या ठिकाणी कॅनरा बँकवरती क्लिक करतोय. कॅनरा बँकवरती क्लिक का करतोय तर कॅनरा बँकेने जे पेमेंट आहे ते पेमेंट या ठिकाणी लवकर होतं आहे. तर मी या ठिकाणी कॅनरा बँकनी पेमेंट होतो. पेमेंटला काही इश्यू येत नाही शक्यतो. बाकीच्या सर्व्हरवरनं थोडासा इश्यू येतो म्हणून मी या ठिकाणी कॅनरा बँक सिलेक्ट करतोय. बघा या ठिकाणी कॅनरा बँक मी सिलेक्ट केल्याच्या नंतर या ठिकाणी कंटिन्यू बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा कंटिन्यू बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला सर्व डिटेल या ठिकाणी दाखवले जाईल. असेसमेंट इयर, तुमचं फायनान्शियल इयर या ठिकाणी दाखवले जाईल. तुम्ही कशाचे पैसे भरताय ते सुद्धा या ठिकाणी सर्व दाखवले जाईल. या ठिकाणी तुम्हाला खाली स्क्रोल करून आल्याच्यानंतर पे नाववरती आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा पे नाववरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी टर्म अँड कंडिशन येतील. तुम्हाला स्क्रोल करून खाली यायचं आहे. या ठिकाणी आय ॲग्री टर्म अँड कंडिशन यावरती आपल्याला चेक करायचं आहे आणि सबमिट टू बँक यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा या ठिकाणी थोडंसं थांबायचं आहे. बघा या ठिकाणी आल्याच्या नंतर तुम्हाला पेमेंटचं ऑप्शन या ठिकाणी दाखवलं जाईल. नेट बँकिंग असेल, डेबिट कार्ड असेल आणि UPI असेल. तर मी या ठिकाणी UPI वरती क्लिक करतोय. तुम्हाला या ठिकाणी UPI वरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुम्ही गुगल पे, फोनपेचा UPI टाकून या ठिकाणी पेमेंट करू शकता किंवा या ठिकाणी बघा तुम्हाला QR कोड जनरेट झालेला आहे. तो QR कोडवरती तुम्ही स्कॅन करून पेमेंट करू शकता. या ठिकाणी बघा आता आपल्याला 1000 रुपयाचं पेमेंट करायचं आहे. मी या ठिकाणी पेमेंट करून घेतो. बघा या ठिकाणी पेमेंट केल्याच्या नंतर तुम्हाला थोडंसं या ठिकाणी थांबायचं आहे. तुमचं पेमेंट या ठिकाणी सक्सेसफुली होऊन जाईल. बघा या ठिकाणी पेमेंट या ठिकाणी सक्सेसफुली झालेलं आहे. या ठिकाणी चलन पेमेंट इज सक्सेसफुल. या ठिकाणी तुम्ही तुमचं रिसिप्ट या ठिकाणी डाउनलोड करू शकता. रिसिप्ट तुमची डाउनलोड करून घ्यायची. तुमची रिसिप्ट डाउनलोड झाल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी पेमेंट अपडेट होण्यासाठी 24 तास या ठिकाणी लागतात. 24 तासानंतर तुम्हाला तुमचं पॅन कार्ड जे आहे ते पॅन कार्ड आधार कार्डला लिंक करायचं आहे. आता ते पॅन कार्ड आधार कार्डला लिंक कसं करायचं हे आपण पुढील 24 तासानंतर पेमेंट अपडेट झाल्यानंतर मी या ठिकाणी तुम्हाला दाखवतोय. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तुम्हाला मी पॅन कार्ड आधार कार्डला लिंक कसे करायचे, पेमेंट अपडेट झाले का नाही ते सुद्धा चेक कसं करायचं हे तुम्हाला मी पुढे दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. बघा आपण पेमेंट केल्याच्या नंतर 24 तास तुम्हाला पेमेंट होण्यासाठी अपडेट होण्यासाठी लागतात. 24 तास जातात. 24 तासानंतर तुम्ही अपडेट केले तुमचं पेमेंट जे आहे ते पेमेंट या ठिकाणी अपडेट होऊन जाईल. बघा या ठिकाणी इन्कम टॅक्सच्या वेबसाईटवरती आल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी ह्या ऑप्शनला खाली स्क्रोल करून यायचे आणि या ठिकाणी पुन्हा आपल्याला लिंक आधार या ऑप्शनवरती जायचं आहे. बघा या ठिकाणी आल्याच्या नंतर बघा लिंक आधार यावरती तुम्ही आल्याच्या नंतर हे पेज तुम्हाला ओपन होईल. या ठिकाणी आल्याच्या नंतर बघा या ठिकाणी पॅन नंबर विचारला आहे. आपला जो पॅन कार्डचा जो नंबर आहे तो पॅन नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. पॅन नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी आधार नंबर टाकायचा आहे. तर मी या ठिकाणी पॅन नंबर टाकून घेतोय. बघा या ठिकाणी पॅन नंबर टाकल्याच्या नंतर या ठिकाणी आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर टाकून झाल्याच्या नंतर या ठिकाणी बघा खाली व्हॅलिडेट बटन दिसतंय यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा या ठिकाणी व्हॅलिडेट बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी बघा युअर पेमेंट डिटेल आर व्हेरीफाईड, प्लीज क्लिक ऑन टू कंटिन्यू प्रोसेस सबमिट टू आधार पॅन लिंकिंग रिक्वेस्ट. बघा या ठिकाणी सांगितलंय तुमचं जे पेमेंट आहे ते पेमेंट या ठिकाणी सक्सेसफुली सबमिट झालेलं आहे. या ठिकाणी चलन नंबर वगैरे सर्व या ठिकाणी आलेले आहे. अमाऊंट सुद्धा आलेली आहे. तुम्ही पेमेंट कधी केले ती डेट सुद्धा या ठिकाणी आलेला आहे. तर या ठिकाणी आपल्याला पुढे आधार आणि पॅन लिंक करण्यासाठी या ठिकाणी कंटिन्यू बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. कंटिन्यू बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला आपलं जे नेम आहे आधारवरती जसं नाव आहे त्याचं नाव या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे.
नाव टाकल्याच्या नंतर आपला जो मोबाईल नंबर आहे, आधारला लिंक असणारा मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. तुमचा जो मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. बघा, मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर या ठिकाणी आय हॅव ओनली इयर ऑफ बर्थ आधार कार्ड यावरती तुम्हाला चेक करायचं नाही. जर तुमच्या आधार कार्डवरती जर फक्त जन्मवर्ष असेल तर तुम्हाला या ठिकाणी चेक करायचं आहे, अन्यथा हे सोडून द्यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आय ॲग्री टू व्हॅलिडेट माय आधार डिटेल या ठिकाणी तुम्हाला चेक करायचं आहे आणि या ठिकाणी लिंक आधार यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा, या ठिकाणी तुमच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे, तुम्ही जो मोबाईल नंबर टाकला आहे त्या मोबाईल नंबरवरती एक OTP पाठवला जातो. तो OTP आपल्याला या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे. बघा, या ठिकाणी आपण जो मोबाईल नंबर टाकला त्यावरती OTP आला, तो OTP या ठिकाणी टाकून घेतला. OTP टाकल्याच्या नंतर या ठिकाणी व्हॅलिडेट बटनावरती आपल्याला खाली क्लिक करायचं आहे. बघा, व्हॅलिडेट बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी असा पॉपअप या ठिकाणी जनरेट होईल. युअर आधार पॅन लिंकिंग रिक्वेस्ट हॅज बीन रिसिव्ड and send to validation in case required. Please check the status after 48 hours by clicking on Aadhaar status under quick links home page. म्हणजे या ठिकाणी तुमचा आधार आणि पॅन लिंकिंग जी रिक्वेस्ट या ठिकाणी सेंड झाली आहे. 48 तासाच्या आतमध्ये तुमचं या ठिकाणी जे आधार आणि पॅन लिंकिंग आहे ते या ठिकाणी होऊन जाईल. तुम्ही 48 तासानंतर तुमचं जे आधार आणि पॅन कार्डचं जे स्टेटस आहे ते स्टेटस तुम्ही लिंक झाले का नाही ते चेक करू शकता. आता चेक करण्यासाठी तुम्हाला कसं चेक करायचं या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. या ठिकाणी ओके बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. ओके बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला होम पेजवरती यायचं आहे. होम पेजवरती आल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला लिंक आधार स्टेटस यावरती जायचं आहे. लिंक आधार स्टेटसवरती गेल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला थोडंसं थांबायचं आहे पेज लोडिंग होईपर्यंत. मग या ठिकाणी आल्याच्या नंतर तुम्हाला स्टेटस चेक करण्यासाठी तुमचा पॅन नंबर जो आहे तो पॅन नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. पॅन नंबर टाकल्याच्या नंतर या ठिकाणी तुमचा जो आधार नंबर आहे तो आधार नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. बघा, या ठिकाणी पॅन नंबर टाकून घेतल्यानंतर या ठिकाणी खाली आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी व्ह्यू लिंक आधार स्टेटस यावरती आपल्याला क्लिक करायचं. बघा, या ठिकाणी तुम्ही तुमचा पॅन आणि आधार नंबर टाकून व्ह्यू लिंक आधार स्टेटस यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचं जे आधार आणि पॅन कार्ड आहे ते पॅन कार्ड या ठिकाणी लिंक झालेलं असं तुम्हाला या ठिकाणी दाखवेल. बघा, या ठिकाणी तुम्हाला असं या ठिकाणी एक पॉपअप येईल आणि त्यावरती तुम्हाला सांगितलं जाईल युअर पॅन इज ऑलरेडी लिंक टू गिवन आधार नंबर. तुमचा जो पॅन कार्ड नंबर आहे तो पॅन नंबर तुमचा तुम्ही दिलेल्या आधार नंबरला या ठिकाणी लिंक झालेला आहे असं या ठिकाणी तुम्हाला सांगितलं जाईल. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं पॅन कार्ड जे आहे ते पॅन कार्ड आधार कार्डला लिंक करू शकता, त्याचं स्टेटस या ठिकाणी चेक करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही घर बसल्या तुमचं पॅन कार्ड आणि आधार कार्ड या ठिकाणी लिंक करू शकता. तुम्ही 1000 रुपयाचा जो फाईन आहे दंड भरून तुम्ही तुमचं लिंक करू शकता. तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलमधून, तुमच्या कॉम्प्युटरमधून किंवा लॅपटॉपमधून तुम्ही या ठिकाणी तुमचं पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करू शकता. महत्त्वपूर्ण अशी माहिती होती मित्रांनो. जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत ही माहिती शेअर करा, म्हणजे त्यांनाही घर बसल्या आपलं पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करता येईल, कुठेही जायची आवश्यकता नाही त्यासाठी. तर महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता. जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. नोटिफिकेशन बेलला क्लिक करून ठेवा, म्हणजे तुम्हाला असे महत्त्वपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जातील. भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.